मग हा सगळा समजा आपण ह्या सगळ्या वास्तुशास्त्राबद्दल बोललो, पण एखाद्या घरामध्ये वास्तुशास्त्र किंवा वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं? घरामध्ये मतभेद होत आहेत, हं. भांडणं होत आहेत. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर ज्याची रिझन पण नाही, तुमच्या घरी भांडणं होत आहेत, मतभेद होत आहेत. तुम्ही कुठे ना कुठे काम होणार आहे आणि काम टळलं जातं आहे. तुमची कामं अडकत आहेत. ऑफिसमध्ये काय ना काय तुमचं नाव कुठे ना कुठे विनाकारण तुम्ही पूर्ण 100% देताय तरी खराब होत आहे. परत आजारी पडणं, हे एक योग आहे. आजारी पडणं, छोटे मोठे असे असतात की सारखं सारखं आजारपण घरामध्ये येणं. घरात गेल्यावरती तुम्ही बाहेरून जेव्हा घरात जाता तेव्हा तुम्ही कामावरून येताना असं मी कित्येक जेवढं मी आजपर्यंत अभ्यास केला त्याच्यामध्ये मी बघितलं, क्लायंट ते सोडा, फक्त जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा, की एखाद्याला विचारलं की ते म्हणाले घरात जायचं मनच करत नाही. का? तर मग कोणाचे बाबा ड्रिंक करतायत, कोणाच्या घरात गेल्यावर काहीतरी विचित्र प्रश्न आहेत, कोणाच्या घरात फॅमिलीमध्ये पप्पा आईला बोलत आहेत किंवा आई वडिलांना काय ना काय बोलते, भावंडांचं ताळमेळ नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून कळतं की घरात वास्तुदोष. जी एक शांती आणि समाधान असतं घरात गेल्यावरती, ते जर तुम्हाला भेटत नसेल तर 1001% तुमच्या घरात वास्तुदोष आहे. बरोबर. मग ह्या सगळ्यामध्ये वास्तुदोषाचं निराकरण कसं करायचं? बघा, घरात वातावरण शुद्धी करणं हे तुमच्या हातात असतं. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र ह्याच्यावरती पण जे आहे ती परमेश्वराची कृपा आहे. तुमच्यामध्ये जर तुम्ही ताकद निर्माण केला, तुमच्या विचारात जर ताकद असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर घरात वातावरण शुद्धी म्हणजे काय? दर 15 दिवसांनी घर, जाडं मीठ असतं आपलं गावठी, त्याने पुसून घ्यावं. घरामध्ये धूप लागला पाहिजे 2 टाईम तरी कमीत कमी. आता धूप हवन घालणं सगळ्यांना शक्य नाही, मग त्यासाठी तुम्ही आता मार्केटमध्ये धूप स्टिक आले आहेत, धूप कप आले आहेत, त्याचा वापर करू शकता. तुमचा उंबरठा जो असतो ना, त्यातून लक्ष्मी येते तुमच्या घरात. तुम्ही फ्लॅटमध्ये राहा, बंगलोमध्ये राहा, रो हाऊसमध्ये राहा, साध्या झोपडीमध्ये राहा छोट्या, तुमचा जो उंबरठा असतो त्यातून सगळं येत असतं. सकाळी सकाळी शुद्ध पाण्याने उंबरठा पुसून घ्यावा. संध्याकाळच्या वेळेला, बत्तीच्या कातर वेळेला 6:45 ते 7:15 उंबरठ्यावर कापूर जाळावा. आणि घरात दरवर्षी वास्तुयज्ञ, वास्तुशांती, श्रावणामध्ये सत्यनारायणची पूजा करून घ्यावी गुरुजींकडनं, भटजींकडनं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घरातलं वातावरण संतुलित राहतं. बरोबर. आणि घरामध्ये तुम्हाला बोलता आलं नाही, बोलता आलं नाही म्हणजे काय, कधी कधी पाठांतर नसतं, प्रत्येकाला स्तोत्रमंत्र पाठायला नसतात, तर तुम्ही पुस्तकात बसून वाचू शकता. ते नाही तर तुम्ही यूट्यूबवरती वाजवू शकता. तर घरामध्ये भगवंतांचं नाव, नामस्मरण जपलंच पाहिजे. बरोबर. त्यांचा नाद, त्यांचा भगवंतांचं नामस्मरणाचा नाद किंवा घरामध्ये गुंजलाच पाहिजे तो नाद. तर त्यासाठी यूट्यूबवरती संध्याकाळी आणि सकाळी 2 टाईम पूजा करताना मनाचे श्लोक आहेत किंवा राम रक्षा कवच संध्याकाळचं घरात वाचलं पाहिजे. ज्याच्या घरात त्यांना वाटते निगेटिव्ह एनर्जी आहे, ज्याला आपलं घर स्वर्ग बनवायचं, त्यांनी हनुमान चालीसा घरामध्ये रोज वाचावी, बोलावी किंवा यूट्यूबवरती लावावी. बरोबर. त्याला जी धून आवडते, ज्याची बोललेली हनुमान चालीसा आवडते ती लावावी. राम रक्षा कवच, हनुमान चालीसा हे ज्यांच्या घरात वाचतं त्या घरामध्ये मोठमोठे दोष पण असतील तरी ते टाळले जातात.